Welcome friends, I am SD Farande and today we are going to continue our current topic development of surfaces friends. In that we will going to discuss on the problem on development of surface of cone. Cone हा जो सॉलिड आहे या सॉलिडची डेव्हलपमेंट कशी ड्रॉ करायची हे आपण आजच्या प्रॉब्लेममध्ये बघणार आहे मित्रांनो. लक्षात आलं? प्रॉब्लेम आहे a cone base 50 mm diameter and axis 60 mm long is resting with its base on HP. It is cut by a section plane perpendicular to VP and inclined to 60 degree to the HP and bisecting axis draw the development. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट जर बघितला तर ऑब्जेक्ट काय आहे? कोन हा ऑब्जेक्ट आहे. बेस डायमीटर दिला आहे 50 mm डायमीटर आणि ॲक्सिस किती दिला आहे 60 mm डायमीटर आणि हा रेस्ट आहे कुठं HP वरती त्याच्या बेसवर रेस्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ही कंडिशन आहे आणि त्याचा बेस कसा आहे सर्क्युलर आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण तो कोण आहे. याच्या टॉप व्ह्यूवरून आपल्याला याचा ट्रू जो बेस आहे तो आपल्याला आयडेंटिफाय होते. म्हणजे टॉप व्ह्यू म्हणजे त्याचा बेस आपल्याला ड्रॉ करावा लागेल. चला तर बघूया हा प्रॉब्लेम कसा येतोय. पण यासाठी काही डाटा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. सुरुवातीला अँगल मेड बाय कटिंग प्लेन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिल्यांदा 60 डिग्री अँगल मेड बाय अनफोल्डिंग अँड फ्लॅटनिंग कोन हा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणजे थीटा आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागेल यामध्ये. आणि हा जो अँगल आहे हा काही अँगल असणार आहे. तो अँगल कॅल्क्युलेट करायचा हा फॉर्म्युला आहे 360 इंटू रेडियस ऑफ बेस डिवाइड बाय स्लॅन्ट हाईट इंटू 360. बेस किती दिला आहे 50 दिला आहे म्हणजे त्याची रेडियस किती झाली 25 झाली. स्लॅन्ट हाईट जो आहे तो पायथागोरस प्रमाणे कॅल्क्युलेट केला. ही स्लॅन्ट आहे बरोबर 25 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर अंडर रूट मध्ये 138.5 डिग्री एवढा आपल्याला या ठिकाणी अँगल लक्षात आलं. म्हणजे एवढा अँगल आपल्याला घ्यावा लागणार आहे त्यामध्ये. आता प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या हे लक्षात येईल मित्रांनो. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेननं तो कट केला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात आलं. चला बघूया तर मग हा प्रॉब्लेम. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन चालू करायचं असतं पहिल्यांदा टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला प्रॉब्लेम ड्रॉ करावा लागेल. XY लाईन ड्रॉ करून घ्या आणि त्याच्या खाली एक सेंटर पॉइंट घ्या आणि हा सेंटर पॉइंट म्हणजे त्या कोणचा फिक्स पॉइंट असेल O पॉइंट आणि याच्या भोवती सेंटर कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करा. हा सर्कल म्हणजे असेल त्या कोणचा बेस. त्याला डायमेन्शन दिलेलं आहे. डायमेन्शन किती आहे 50 mm आहे डायमीटर. या सर्कलला डिवाइड करायचं आहे 12 किंवा 8 इक्वल पार्ट मध्ये. या ठिकाणी आपण 8 इक्वल पार्ट मध्ये याला डिवाइड करतोय आणि याला नोटेशन द्या 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीनं. त्यानंतर हा टॉप व्ह्यू पूर्ण केल्यानंतर आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. आता फ्रंट व्ह्यू ड्रॉ करत असताना टॉप व्ह्यूला खालून बघायचं आहे आणि त्याचे पॉईंट 1 2 8 हे जे पॉईंट आहेत हे प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत. 7 3 घ्यायचा आहे. 4 6 हे जे पॉईंट आहेत हे घ्यायचे आहेत आणि 5 नंबरचा पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रंट व्ह्यू वरती ते पॉईंट त्याच्या बेसला लिहून घ्या 1 डॅश 2 डॅश 8 डॅश या पद्धतीनं. आणि त्याची हाईट किती दिली आहे 60 mm हाईट दिली आहे. हाईट कुठं असणार आहे ती अपेक्स पॉईंटला असणार आहे म्हणजे सेंटरला असणार आहे. इथं असेल पॉईंट O. लक्षात आलं. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये जो O पॉईंट आहे तो तुम्हाला दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये O डॅश पॉईंट. सगळे जनरेटर आहेत ते ड्रॉ करून घ्या. हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपल्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता याला एक कटिंग प्लेन त्यांनी सांगितलेला आहे त्यानं कट केलेला आहे. मग तो व्हर्टिकल ऍक्सिसला बायसेक्ट करणार आहे. बायसेक्ट करणार आहे म्हणजेच कुठं टोटल हाईट जी 60 आहे त्याच्या
निम्म म्हणजे 30 mm हाईट आपल्याला घ्यावी लागेल. 30 mm तो बायसेक्ट करणार आहे. आणि त्याला 60 डिग्री अँगल सांगितलेला आहे त्या ऑक्झिलरी इन्क्लाइन्ड प्लेनचा म्हणजे कटिंग प्लेनचा. कुठं? बायसेक्टिंग पॉईंटला. म्हणजे इथं हा 60 डिग्री घेतलेला आहे. ही झाली आपली कटिंग लाईन. मग या पद्धतीनं जर या कोनला जर कट केलं तर याची डेव्हलपमेंट काय असणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो. 2-8' पॉईंटला एक्झॅक्टली हा कट करतो इथे या ठिकाणी. मग ते कटिंग पॉईंट जे असतील ते सगळे आपल्याला मार्क करून घ्यावे लागतील या ठिकाणी. पहिल्यांदा प्रत्येक जनरेटरला कट करणारे पॉईंट लक्षात आलं. डी हा जो पॉईंट आहे O6 वरती आहे. ई हा पॉईंट जो आहे हा O5 वरती आहे. या पद्धतीनं पॉईंट सगळे ड्रॉ करून घ्यायचे. आता ट्रू लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. लक्षात आलं. एक नोट या ठिकाणी लक्षात घ्या. आयडेंटिफाय दॅट जनरेटर whose top view is parallel to XY, then its corresponding front view still show the true length. लक्षात आलं. म्हणजे जी टॉप व्ह्यू मधली लेंथ जनरेटरची पॅरलल असेल XY लाईनला ती तुम्हाला ट्रू लेंथ दाखवणार आहे. म्हणजे O1 आणि O5 ही जी जनरेटर आहे म्हणजे O'5' O'1' ही तुम्हाला ट्रू लेंथ दाखवणार आहे. लक्षात आलं. ही ट्रू लेंथ आपल्याला घ्यायची आहे, कन्सिडर करायची आहे सुरुवातीला. मग तो कुठला जनरेटर आपण बघितला? O1 हा XY ला पॅरलल आहे. म्हणजेच फ्रंट व्ह्यू मध्ये O'1' ही ती जनरेटर आहे. O5 ही जनरेटर सुद्धा पॅरलल आहे. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये जर बघितलं तर O'5' ही जनरेटर आहे. O'1' किंवा O'5' आपण कन्सिडर करणार आहे. ट्रू लेंथ काय झाली? O'1' ही ट्रू लेंथ आपण कन्सिडर केली. एक पॉईंट घेतला आपण डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी O पॉईंट. O'1' ही रेडियस कन्सिडर केली आपण आणि इथे एक आर्क ड्रॉ केला. तो अँगल झाला O1 एवढ्या रेडियसचा. जो आपण अँगल कॅल्क्युलेट केलाय तो अँगल किती आहे? 138 पॉईंट समथिंग आपण अँगल कॅल्क्युलेट केला होता. तो अँगल या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे. 138.5 डिग्री एवढा अँगल आपण कॅल्क्युलेट केला होता. बरोबर मित्रांनो. तो अँगल आपण घेतला. याच्यानंतर याचे डिवायडेशन करायचे आहेत. 0.1 दोन्ही बाजूला आहे. आणि हा जो 138.5 डिग्रीचा अँगल आहे याला डिवाइड करायचा एक इक्वल डिव्हिजन मध्ये. जेवढ्या डिव्हिजन मध्ये आपण टॉप व्ह्यू मध्ये डिवाइड केले तेवढ्याच डिव्हिजन मध्ये. मग ह्या अँगलला तुम्ही बायसेक्ट करून डिवाइड करू शकताय किंवा डायरेक्टली अँगल घेऊन डिवाइड करू शकताय. लक्षात आलं. तुम्हाला जी कन्व्हिनियंट मेथड वाटेल तुम्हाला त्या मेथडनं तुम्ही या अँगलला 8 इक्वल डिव्हिजन मध्ये डिवाइड करू शकताय. म्हणजे पहिल्यांदा 2 अँगल मध्ये बायसेक्ट करायचं. 2चं 4 करा, 4चं 8 करा. या पद्धतीने तुम्ही बायसेक्ट करू शकताय. नसेल तर डायरेक्टली अँगल घेऊन तुम्ही करा. हे असे 8 डिव्हिजन झाले डेव्हलपमेंट मध्ये. याच्यानंतर जे पॉईंट आहेत जनरेटरला इंटरसेक्टिंग पॉईंट ते पॉईंट घ्यायचे आहेत डेव्हलपमेंट मध्ये. बेसला इंटरसेक्ट कुठं होतोय? 2'8' ला इंटरसेक्ट होतोय. म्हणजे 2 ला आणि 8 ला. म्हणजे 2 ला आणि 8 ला तो इंटरसेक्ट होतोय. हे पॉईंट मार्क करून घ्या. म्हणजे 2 वरून स्टार्ट होणार आहे, 8 ला संपणार आहे. त्यानंतर A आणि B हे पॉईंट घ्यायचे आहेत. ते कुठं आहेत? B पॉईंट O7 वर आहे. A पॉईंट O3 वरती आहे. हे पॉईंट प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत. ट्रू लेंथ वरती घ्यायचे आहेत पहिल्यांदा. आणि ट्रू लेंथ वरती जी लेंथ असेल ती लेंथ कन्सिडर करायची आहे. त्या ठिकाणचे पॉईंट आहेत A1' आणि B1'. नोटेशन तुम्ही काही देऊ शकताय. तेच पॉईंट इकडे तुम्ही परत प्रोजेक्ट करून घ्या. म्हणजे O3 वरती पॉईंट असणार आहे A1 पॉईंट म्हणजेच A पॉईंट. आणि जो B1 पॉईंट जो आहे तो O7 वरचा पॉईंट आहे. बरोबर. त्या ठिकाणी असणार आहे पॉईंट B. हे पॉईंट मार्क करून घ्या. ही सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे बाकीचे पॉईंट C, D आणि E पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी. C आणि D सुद्धा घ्यायचे ट्रू लेंथ वरती पहिल्यांदा. ट्रू लेंथ वर जे डिस्टन्स असेल O'(C1) आणि O'(D1) हे कंपास मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर परत तेच डिस्टन्स त्याच लाईन वरती घ्यायचं आहे
म्हणजे O4 वरती सी पॉईंट असेल, O6 वरती डी पॉईंट असेल. लक्षात आलं. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू याची व्हिजिबिलिटी चेक करायला तुम्हाला यायला पाहिजे. आणि हे तुम्हाला फर्स्ट इयरला येतंय हे कन्सिडर करून आपण हे शिकतोय पुढे. लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुमचा बेस अजून परफेक्ट नसेल तर बेस परफेक्ट करून घ्या. तसंच पुढचा पॉईंट कॅल्क्युलेट करा. OE हा पॉईंट घ्यायचा आहे, हा ट्रू लेंथ वरती घ्यायचा आहे. ऍक्च्युली हा ट्रू लेंथ वरचाच पॉईंट आहे, डायरेक्टली घ्या किंवा परत तो प्रोजेक्ट करून घ्या. O5 वरती पॉईंट असेल ई पॉईंट. लक्षात आलं मित्रांनो. तर असे आपल्याला हे पॉईंट मिळाले. हे जे सगळे पॉईंट आहेत हे स्मूथ करून जॉईन करायचे आहेत. आणि हे जॉईन केल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आहे. लक्षात आलं. ही झाली कोणची डेव्हलपमेंट मित्रांनो. आणि जो पोर्शन आहे आपला परफेक्टली व्हिजिबल असणार आहे तेवढाच आपल्याला डार्क करावा लागणार आहे. लक्षात आलं. म्हणजे 2 to 8 हा जो पोर्शन आहे हा एवढाच पोर्शन आपल्याला डार्क करावा लागणार आहे. लक्षात आलं मित्रांनो. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम दिसणार आहे मित्रांनो. लक्षात आलं. आणि हा जो डार्क आहे हा डार्क दिसायला पाहिजे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवत असताना सुद्धा तुम्हाला जेवढा पोर्शन व्हिजिबल असणार आहे, जेवढी आउटलाईन असणार आहे तेवढीच आपल्याला डार्क करायची आहे मित्रांनो. लक्षात आलं. कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. ओके, थँक्यू.